नमस्कार मित्रांनो, आज आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 344 वर्ष पूर्ण झाली। त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला असा कधी प्रश्न पडलाय काय की महाराष्ट्राचे लाडके छत्रपती शंभूराजे आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज या दोघांची आयुष्यातली शेवटची भेट जेव्हा झाली असेल त्यावेळी ते दोघे काय बोलले असतील, त्यांच्या दोघांच्यात कोणकोणत्या गोष्टींच्या बद्दल चर्चा झाली असेल, प्रश्न पडला आहे ना। तर त्या दोघांच्या या शेवटच्या भेटीबद्दल, त्या दोघांच्यात झालेल्या संभाषणाबद्दल जर थोडंसं तुम्हाला ऐकायला मिळालं तर प्रत्यक्ष अशा पुराव्यानुसार जो त्याच काळात लिहिला गेलाय, तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे। कारण काल मी जेव्हा पन्हाळ्याला गेलो आणि या अगोदर ज्या वेळेला गेलो त्या प्रत्येक वेळी मला असाच प्रश्न पडतो की या दोघांच्यात पन्हाळ्यावरच जी शेवटची भेट झाली त्यामध्ये दोघे काय बोलले असतील, दोघांच्यात कोणकोणत्या गोष्टींची चर्चा झाली असेल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांच्यातल्या शेवटच्या भेटीत ते दोघे एकमेकांशी काय बोलले। शंभूराजांनी 1000 पायदळ घेऊन स्वराज्याची वाट पकडली। ते मोगलाईतून निघून 21 डिसेंबर 1679 या दिवशी स्वराज्यात म्हणजे पन्हाळा किल्ल्यावर दाखल झाले। शंभूराजे परत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रचंड आनंद झाला। असाच आनंद जसा कुठल्याही बापाला आपल्या मुलाच्या येण्यानं होईल। छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी पुरंदर किल्ल्यावर होते, पण ते पुरंदरावरून आपल्या मुलाच्या भेटीसाठी पन्हाळ्यावर दाखल झाले। ऐतिहासिक पुराव्यानुसार 13 जानेवारी 1680 या दिवशी दोघांची पन्हाळा किल्ल्यावर भेट झाली। कृष्णाजी अनंत सभासद यांनी आपल्या सभासद बखरीत या दोघांच्या भेटीबद्दल आणि या दोघांच्या संभाषणाबद्दल खूप छान माहिती आपल्या सभासद बखरीत दिलेली आहे। आपण ती त्यांच्याच शब्दात ऐकूया। भाषा जरी 350 वर्षापूर्वीची जरी असली तरी ती समजण्यासारखी आहे, म्हणून आपण ती त्याच शब्दात ऐकूया। सभासद सांगतात की राजे म्हणू लागले, लेकरा मला सोडू नको, औरंगजेबाचा आपला दावा, तुझला दगा करावयाचा होता परंतु श्रीने कृपा करून सोडून आणला। थोर कार्य झाले, आता तू ज्येष्ठ पुत्र थोर झालास आणि सचंतर राज्य कर्तव्य हे तुझ्या चित्ती आहे असे आपणास कळले। सचंतर म्हणजे स्वतंत्र, तर मजला हे अगत्य आहे, तरी तुझलाही एक राज्य देतो। आपले पुत्र दोघे जण, एक तू संभाजी व दुसरा राजाराम, ऐसियास हे सर्व राज्य आहे। यास 2 विभाग करतो, एक चंदीचे राज्य, याची हद्द तुंगभद्रा तहत कावेरी हे एक राज्य आहे, दुसरे तुंगभद्रा अलीकडे गोदावरी नदीपर्यंत एक राज्य आहे। ऐशी 2 राज्य आहेत, त्यास तू वडील पुत्र, तुझला कर्नाटकीचे राज्य दिधले, इकडील राज्य राजारामास देतो, तुम्ही दोघे पुत्र 2 राज्य करणे। आपण श्रीचे स्मरण करून उत्तर सार्थक करीत बसतो। मग एक पुत्र कसा असावा याचं उदाहरण संभाजी महाराज घालून देतात। संभाजी महाराज महाराजांना म्हणतात, आपणास साहेबांच्या पायाची जोड आहे, आपण दूध भात खाऊन साहेबांच्या पायांचे चिंतन करून राहीन। संभाजी महाराजांच्या या वाक्याने शिवाजी महाराज अत्यंत आनंदी झाले। यामध्ये कृष्णाजी अनंत सभासद एक अत्यंत सुंदर वाक्य वापरतात। ते म्हणतात, पिता पुत्रांची भेटी झाली, बहुत रहस्य जाहले। बहुत रहस्य जाहले याचा अर्थ दोघांच्या मध्ये अशा अनेक गोष्टींच्या बद्दल चर्चा झाली जी आज कुणालाच माहिती नाहीत। आपल्याला नेहमी असं वाटत राहतं की अशा कोणकोणत्या गोष्टींच्या बद्दल चर्चा झाली असेल। महाराजांनी स्वराज्यात जे पुढे स्वराज्याचे 2 तुकडे झाले त्याच्याबद्दल संभाजी महाराजांना काही सांगितलं असेल का, असे सगळे प्रश्न आपल्याला पडत राहतात। पण या प्रश्नांची उत्तरं आता कुणीच देऊ शकणार नाही, कारण हे रहस्य त्या दोघांच्या मध्येच राहिलं। या भेटीनंतर मग या दोघांनी मिळून आपलं स्वराज्य, स्वराज्यातला खजिना, आपल्या स्वराज्यातले कारखाने, कारकून अशा सर्व गोष्टींच्या बद्दल चर्चा केली, असंही कृष्णाजी अनंत सभासदांनी त्यांच्या सभासद बखरीत लिहिलंय। पण इथे एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की शिवाजी महाराज संभाजी राजांना असं का म्हणाले की तुला चंदीचं म्हणजे जिंजीचं राज्य देतो आणि राजाराम महाराजांना महाराष्ट्रातलं राज्य देतो, असं का महाराज म्हणाले असतील? तर कदाचित असं महाराज म्हणाले देखील नसतील, कारण याचं कारण असं की कृष्णाजी अनंत सभासदांनी जी सभासद बखर लिहिली ती मुळात राजाराम महाराजांच्या सांगण्याप्रमाणे लिहिली। त्यामुळं
राजाराम महाराजांनी जेव्हा ही बखर लिहून घेतली ती 1694 साली, त्यावेळी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांचाही मृत्यू झालेला होता. त्यामुळं कदाचित राजाराम महाराजांना ती ज्या पद्धतीनं आवडेल त्याच पद्धतीनं सभासदांनी ती बखर लिहिली असेल. त्यामुळं काही गोष्टी अशा प्रकारे असू शकतील. या भेटीनंतर मग महाराज रायगडाकडे निघून गेले. यावेळी रायगडावर राजाराम महाराजांचं प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी जानकीबाईशी लग्न होणार होतं. जाताना त्यांनी संभाजी राजांना फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी बरोबर जे काही वाटाघाटी करायचे आहेत त्याचे अधिकार संभाजी महाराजांना दिले आणि अशा प्रकारच्या वाटाघाटी संभाजी महाराजांनी जानेवारी 1680 मध्ये केल्याचा उल्लेख देखील सापडतो. म्हणजे एक प्रकारे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्यावर संपूर्णपणे विश्वास टाकला होता. पण ही भेट या दोघांची त्यांच्या आयुष्यातली शेवटची भेट ठरली. या भेटीनंतर पुन्हा शिवाजी महाराज परत रायगडावरून कधीच बाहेर आले नाहीत. 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे या भेटीनंतर पुढच्या 3 महिन्याच्या आत शिवाजी महाराजांचं रायगडावर निधन झालं हे देखील आपण जाणतो. त्यामुळे ही भेट ही प्रत्येक इतिहासप्रेमीसाठी, प्रत्येक शिवभक्तासाठी जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आणि संभाजी महाराजांच्यावर प्रेम करतो त्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून आम्ही ही गोष्ट तुम्हाला सांगितली. या भेटीमध्ये काय झालं असेल तुम्हाला वाटतं? या भेटीमध्ये कोणकोणत्या गोष्टींच्या बद्दल चर्चा झाली असेल असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये हे देखील सांगा छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण राज्य संभाजी महाराजांना देण्याबद्दल काही चर्चा झाली असेल का? असे अनेक प्रश्न आहेत. त्या गोष्टींच्या बद्दल कधीही खुलासे होणार नाहीत. त्यामुळे आपण फक्त तर्क करू शकतो, अंदाज लावू शकतो. तुमच्या कमेंट जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा द मराठी बाणा.